रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता
संतांचा महिमा तो बहु दुर्गम 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 शाब्दिकाले कामनाने शाब्दिकाले कामनाई शाब्दिकाले कामनाई संतांचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाले कामनाने संतांचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो बहु
हे संतांचा महिमा तो बहुदुर्ग संतांचा महिमा तो बहुदुर्ग शांती कांजने करावा शांती
बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही देती बहु दुदड तरी झाले म्हैस गाय तरी होईल काय तुका म्हणे अंगी भावे ते आपण तरीच महिमान येईल कळो बहु दुदड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधे विठाल विठाल संतांचा महिमा तो दुर्गम शाब्दिकाचे काम नाही देती बहु दुदड जरी झाले म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु महायोग पीठे तथे भीमरथम वरम पुंडरिकाय दातुं मुनिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाराम यांचे स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार हो नियाता राधा मेरी स्वामी मैं राधे जी को दास जन्म जन्म मुझे दीजियो श्री वृंदावन को वास राधा राधा कहत ही सब व्याधा मिट जाए जन्म जन्म की आपदा राधा नाम सुनाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सतीरंभा दयाची माता से हो अकराम नामे पिता से हो शिरसोली गावी अवतार धरिला नमस्कार माझा मौनी प्रभूला विठाला विठाला संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही तेथे बहुदुदड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु उपस्थित
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सद्गुरु संत श्रीमंत किसन देवांच्या पावन पवित्र दरबारामध्ये निरूपणाकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा फार नाही पण 3 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाचं प्रयोजन एवढंच आहे. जगद्गुरु संत श्रीमंत तुकोबाराय संतांचा महिमा वर्णन करताय. विठाला विठाला विठाला. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा. श्रीमंत संत सद्गुरु किसनदेव महाराज यांच्या 109व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आपण सर्व उंदरीकर ग्रामस्थ अत्यंत आनंदाने गुण्यागोविंदाने हा कार्यक्रम पार पाडत असतो. महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रबोधनकार कीर्तनकार महाराज मंडळींचे कीर्तन आपल्याला श्रवण करायला भेटत आहे आणि त्या निमित्ताने 109वा पुण्यतिथी महोत्सव आहे. मला असं वाटते या वर्षीचे हे 109वे वर्ष आहे आणि त्या सप्ताहातील माझी 3री कीर्तन सेवा आहे. म्हणून सद्गुरु किसन देवाच्या चरणी हे वाघ पुष्प समर्पण करण्याच्या निमित्ताने श्रवण करण्यासाठी आलेल्या सर्व श्रोते मंडळींना माझा साष्टांग नमस्कार. मस्तक हे पायामध्ये मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पंचक्रोशीतील नावातील सर्व गायक वादक मंडळी आमचे श्री हरिभक्तीपरायण कीर्तनाच्या साथीला उपस्थित असलेले संगीत अलंकार संगीत विभूषण संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य रामायणाचार्य विष्णू पुराणाचार्य आमच्या गावाचे भूमिपुत्र श्री हरिभक्तीपरायण कैलासजी महाराज निर्मळ समाधान महाराज सांगळे रामकृष्ण महाराज गायकवाड आणि अत्यंत आमच्यावर प्रेम करणारे आमचे खंदारे महाराज आणि आपल्या परिसराचा असणाऱ्या मृदंगाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत कमी वयाने जास्ती फार मोठी प्रगती केली आमचे शिवराम महाराज मोरे. या सर्व मंडळीला मी या ठिकाणाहून साष्टांग नमस्कार करतो. सेवेला प्रारंभ करण्या अगोदर प्रयोजन मी तुम्हाला सांगितलंय. ज्यांच्या अत्यंत आग्रापोटी या ठिकाणी येण्याचे सौभाग्य मिळालं. तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता आम्ही किसनदेव बाबा संस्थांमध्ये पैसा करता येतच नाही. सद्गुरूची सेवा आमच्याकडून व्हावी याकरता रमेश पाटील यांच्या अत्यंत आग्रहास्तव सद्गुरु किसनदेवाची सेवा व्हावी रमेश पाटील यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळतं आणि जीवनामध्ये साधूची सेवा मिळणं याला सौभाग्य म्हटलं पाहिजे. साधूची सेवा तुम्हाला कुठेही भेटू द्या. त्या ठिकाणी पैशानं साधूच्या सेवेची तुलना करू नका. पैसा तुम्हाला खूप आहे. तुमची सेवा चालू ठेवा. तुम्ही सेवा गजानन महाराजांची करा, तुम्ही सेवा किसनदेवाची करा, तुम्ही मौनी बाबाची करा, तेजस्वी बाबाची करा. अन्यथा महाराजात कुठल्याही सेवाची सेवा करा, संतांची सेवा करा. सेवा करणं चालू ठेवा. तुमचं काम तुम्ही सोडू नका. ज्या साधूची तुम्ही निष्काम सेवा केली ना ते साधू तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडू देत नाही. ही साधूच्या सेवेची ताकद आहे. टाळ्या वाजव्या वाटल्या तर वाजवा. विठाला 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 पाटील परिवारांनी या किसनदेव महाराजांच्या या अत्यंत पुण्यतिथी महोत्सवामध्ये सर्व महाराज मंडळीचे कीर्तन घेतले. जन्मोत्सवानिमित्त ही सगळी कीर्तन या ठिकाणी घेतले. रात्री मी एकलाऱ्यामध्ये होतो. त्या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम चालू आहे आणि तोच कार्यक्रम आपल्या इथे चालू आहे. कार्य हे साधूचं आहे सज्जनांनो. कार्य हे कार्य असतं आणि बरेच लोक म्हणतात काही ठिकाणी छोटा कार्यक्रम काही ठिकाणी मोठा कार्यक्रम. पण मला असं वाटतंय कार्यक्रमाला परमार्थाच्या कार्यक्रमाला जो छोटा आणि मोठा अशी उपमा देत असेल मला असं वाटतंय तो अजून अज्ञानीच आहे. अज्ञानी आहे. परमार्थ करणाऱ्या माणसाला कार्यक्रम कितीही छोटा असू द्या तो सदैव मोठा असला पाहिजे. आणि हे संतांचं कार्य आहे. संतांचं कार्य कधी छोटं नसतं. संतांचं कार्य हे फार मोठं असतं. सांगणारे फार छोटे असतात नाही का. म्हणून आज 3ऱ्या दिवसाची सेवा किसन देवाच्या चरणी समर्पण करायची आहे. बघा जो अभंग या ठिकाणी निवडला हा संत प्रकरणातील फार नाही पण 3 चरणाचा आहे. या 3 चरणाचा अभंग याचा अर्थ जर तुम्हाला सांगायचं झालं तर जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज हे फार मोठे संत आहे. संतच नाही महान संत आहे. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे म्हणून मानले जाणारे संत आहे. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा विचार जर आपण केला तर गुरु अनेक आहेत. गुरु अनेक आहेत. सद्गुरु सुद्धा अनेक आहेत. संत सुद्धा अनेक आहेत. पण जगद्गुरु बोटाच्या कांडावर बोलण्यासारखे आहेत. विठाला विठाला
थंडी वाढली की खोकला वाढतो पाटील, आणि सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं दररोज कीर्तन चालू आहे. त्याच्यामुळे आता महाराज घेतील तेवढी ताकद बोलून घेतील आमच्याकडून, आणि मला वेळ दिलेला आहे की जास्त लांबू नका. आणि मला माहीत आहे थंडीचे दिवस असल्यामुळे जास्त लांबत काही मजा नाही, पण कधी कधी असं वाटतं लवकर जर कीर्तन सोडलं तर खालच्या लोकांच्या मनात असा भाव यायला नको की यांना काही येत नाही, आणि जास्त लांबवलं की असाही भाव यायला नको यांना तारखा नाही. कारण जास्त लांबवलं की म्हणतात त्याने तारखा नसतील, लवकर सोडली म्हणतात भांडवल संपलं असेल. आम्ही संस्थेचे विद्यार्थी आहे, गजानन महाराजांसारख्याचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे. त्याच्यामुळे तुमची जर कृपा असेल आणि तुमची जर योग्यता असेल सकाळी 5 वाजेपर्यंत बसण्याची, तर 5 वाजेपर्यंत सगळ्यांना मी काकडा करून मोकळं करेन. पण सगळ्यांनी मला वेळ दिलेली आहे. मी 10:30ला सगळ्यांना गोदडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणार म्हणजे करणार. विठाला संत खूप आहे, गुरु खूप आहे, सद्गुरू सुद्धा खूप आहे, पण जगद्गुरु फार कमी आहे. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, या जगामध्ये फक्त 3 लोकांना जगद्गुरूची उपमा शोभते आणि ती दिली पाहिजे. एक आद्य गुरु जगद्गुरु शंकराचार्य, दुसरे यशोदाचा नंदलाल कृष्णमंदी जगद्गुरु, आणि तिसरे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज. संतांचा महिमा एका शब्दामध्ये तुमच्या आमच्या सारख्याला कळाला पाहिजे. कीर्तन मनाचं मनोरंजन करण्याकरता ऐकू नका, कीर्तन आत्मसात करा. कीर्तन ब्रेनमध्ये उतरा, कीर्तन दिमागामध्ये उतरा. आणि आजच्या कीर्तनातून तुम्हाला जर काही चांगलं वाटत असेल तर नक्की घेऊन जा, माझी चप्पल सोडून. हा, चांगलं वाटत असेल तर घेऊन जा. एका कीर्तनात असंच सांगितलं पाटील मी, कीर्तनकाराचं काम असतं चांगलं चांगलं घेऊन जायचं असतं. मी नेमकी 300 रुपयाची घेतली होती, पण काळजी करू नका, आज मी लपून घेऊन. आणि माझीच आणली माझी चप्पल चोरीला गेली. मी त्याला म्हटलं का हो ती चप्पल तर माझी दिसते, खोटे बोलता म्हणे महाराज तुम्ही. म्हटलं कसं काय हो, तुम्ही नाही का म्हणे कीर्तनात सांगितलं चांगलं चांगलं घेऊन जा. म्हटलं मग माझीच का चप्पल लांबवली. सज्जनांनो, ही चप्पल पिढा आहे, हिडा पिढा आहे, ही धैर्यश्री आहे. तिकडे तुमचं लक्ष नसलं पाहिजे. कीर्तनाच्या माध्यमातून जर तुम्हाला काही घेण्यासारखं वाटत असेल की जेणेकरून आपण हे घेतल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण होईल, हे घेतल्यानंतर आपली DNA बुद्धीचे चेंज होतील, असा जर आपण विचार केला ना, तर मला असं वाटते की कीर्तन तुमच्या बुद्धीमध्ये नक्की प्रवेश करेल. ऐका, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज संतांचा महिमा वर्णन करतात. असा जर आपण विचार केला तर जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज संत नाहीत का, असा प्रश्न येतो. एवढे मोठे महान संत, एवढे मोठे वैराग्याचे मूर्तिमंत संत, वैराग्याच्या पंक्तीमध्ये फक्त तुकाराम महाराजांनाच मोजल्या जातं. वैराग्याचे मूर्तिमंत नामदेव महाराज म्हणता येणार नाही, वैराग्याचे मूर्तिमंत शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हटल्या जाणार नाही, वैराग्याचे किसनदेव बाबा नाही, गजानन बाबा, मौनी बाबा नाही. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजच का म्हटलं जातं, त्याच्या पाठीमागचा आणि पुढचा इतिहास फार सुंदर आहे. कारण संतत्वाचा मोठेपणा कधी दाखवत नाही, हे संतांचं मोठेपण आहे. विठाला विठाला यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. कीर्तनामध्ये रंगदेवता निर्माण व्हावी याकरता गायक वादक मंडळी जीवाचं रान करत असतात. सुतक पडल्यासारखं खालच्या लोकांना बसायचं नसतं. कीर्तनामध्ये सुतक पडल्यासारखं बसायचं नाही, असं गुलाबाच्या फुलासारखं टवटवीत आणि प्रफुल्लित बसलं पाहिजे. कारण कीर्तनकार हे श्रोत्याचं मन पाहून कीर्तन केलं पाहिजे. कीर्तनामध्ये स्वतः चांगला आहे, कारण तुमच्याशिवाय आमचे अलंकार विभूषित नाही. कारण शास्त्रकारांनी सांगितलं
वक्ता तो वक्ता तुम्ही श्रुती मी. महाराज हा किती विद्वान असू द्या, पण त्याच्या पुढे जर श्रवण करणारे श्रोते नसतील तर त्या विद्वान वक्त्याला कवडीची किंमत राहत नाही, असं शास्त्र आहे. ही सगळी लोक कीर्तनामध्ये रंगदेवता निर्माण व्हावी याकरता जीवाचं दान करतात. म्हणून या लोकांना उत्साह वाढण्याकरता आपण टाळ्या नक्की दिल्या पाहिजे. काय सुंदर प्रमाण दिलं. संतांचा मोठेपणा दाखवत नाही, ज्यांचं प्रमाण महाराजांनी दिलं ते सुद्धा तुकोबाचंच प्रमाण आहे. काय म्हणतात महाराज, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आणि बघा महाराज हे जे प्रमाण दिलं याच्यातच दृष्टांत टाकला. कारण अहंकार जर तुम्ही मोठेपणाचा धरत असाल ना सज्जनांनो, तुम्ही मोठं होण्याचा अहंकार जर तुम्हाला होत असेल तर महाराज पुढे दृष्टांत देतात. ऐरावत रत्न थोर, हत्ती कितीही मोठा असू द्या गजेंद्राच्या हत्तीसारखा, पण एक बारीक असणारी मुंगी जर त्या हत्तीच्या कानात गेली त्याला जर चावा घेतला तर भला मोठा असणारा हत्ती सुद्धा जमिनीवर मृत्युमुखी पडतो. मग अहंकार कशाचा पकडणार. हेच तर संतांचं मोठेपण आहे. म्हणून माझे तुकाराम महाराज सांगतायत, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. बस एकाच शब्दावर आपण निरोप घेणार आहोत. तुकाराम महाराजांचा विचार केला. साधकांनी विचारलं, महाराज तुम्ही इतर संतांचा महिमा उल्लेख करताय, तुम्ही संत नाही का. महाराजांनी सांगितलं, बाबा आम्ही संत आहे असा जर आम्ही उल्लेख केला असता तर आज समाज आमच्या जवळ आला नसता. कारण संत होणं जेवढं सोपं वाटतं तितकं अवघड सुद्धा आहे. कारण या कधी माझे संत झाले बहुत. दगड उचलला की महाराज सापडेल तुम्हाला, दगड उचलला की साधू सापडेल तुम्हाला, दगड उचलला की महात्मे सापडतील तुम्हाला. पण खरे साधू तुम्हाला दगड उचलल्यानंतर सापडत नाहीत. कारण काही गोष्टी अशा असतात त्या दिसण्यासाठी जरी तशा दिसत असल्या तरी त्या संतासारख्या नसतात. समुद्र नदी नवे पैला, समुद्र नदी नवे पैला, आषाढ मानून येला, आषाढ मानून येला. नाला जात असेल तर त्या नाल्याला नाल्याचीच उपमा शोभते, त्याला समुद्र किंवा नदीची उपमा देऊ नका. एखादा दगड भला मोठा टाकला असेल, एखादी साधी सज्जन असणारी आमची माऊली, त्या माऊलीनं त्या दगडावर गुलाल जर टाकला असेल तर लोक त्याला लिंग म्हणून पूजा करत असतील, तर ही तुमची चूक आहे. दगड म्हणून लिंगाची पूजा करू नका, सॉरी लिंग म्हणून दगडाची पूजा करू नका. तसं एखादा साधू जर भगवे कपडे घालून गावामध्ये येत असेल तर घरातली ज्वारी त्याला दिली पाहिजे ना. देताना बाबा तुम्ही बाया हो, मला माहित आहे देतात. गावाच्या बाहेर वाहणाऱ्या नाल्याला जर तुम्ही समुद्र किंवा नदीची उपमा देत असाल तर आपण अजून अज्ञानी आहे. शंकराचं लिंग समजून जर आपण एखाद्या दगडावर गुलाल टाकत असेल त्याची जर तुम्ही पूजा करत असाल तर अजून तुम्ही अज्ञानी आहे. संत म्हणून भगवे कपडे घातणाऱ्या माणसाला जर तुम्ही घरातला डाळदाणा देत असाल तर मला असं वाटते अजून तुम्ही अज्ञानी आहे. कारण खरे साधू गावात येत नाही. खरे साधू एकांताचा वास पाहतात. आमचे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज मूळ देऊचे होते, पण त्यांनी गावात कधी स्मरण केलं नाही. त्यांनी 3 ऑप्शन निवडले, एक भंडाऱ्या, एक भामचंद्र आणि तिसरा घोराड्या. ज्या वेळेस तुकाराम महाराज स्मरण करण्याकरता त्या क्षेत्रावर जायचे ना, लोक त्यांना चिडवायचे, असे कसे साधू सकाळी उठले की संध्याकाळी वापस येतात, म्हणजे रस्त्यानं दिवसभर निघाले की चालले विठ्ठल 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 पांडुरंगा, विठ्ठल 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 पांडुरंगा. ताकद होती माझ्या तुकोबाच्या शब्दामध्ये. सकाळी उठले, आपले दिनचर्येची सुरुवात झाली की गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपटी घेतली की त्या काळात काही एवढी सुख सुविधा नव्हती पाटील. आताच्या काळात फार सुख सुविधा आहे. कशी साऊंड सिस्टीम व्यवस्थिशीर नव्हती, आता तर भागवताची हिंदवी साऊंड सिस्टीम आहे. आपल्या परिसराचं वैभव आहे. एकदा या साऊंड सिस्टीम करता जोरदार टाळ्या वाजवा. कारण हिंदवी साऊंड सिस्टीम या परिसरात आहे. सिस्टीम सामान भरपूर आहे लोकांकडे, लाखो रुपयाचा बाहेरचा नाही, पण ऑपरेटिंग करता येत नाही.
ज्याला जे लागतं ते यांच्याकडून मिळते. आणि मला असं वाटतं की या सगळ्या लोकांच्या सानिध्यात राहून यांचा चांगल्या पद्धतीचा अभ्यास झालेला आहे. विठाला विठाला म्हणून खरे साधू गावात कधी राहत नाहीत. साधकांनी विचारलं, महाराज तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी नामस्मरण करत वापस येता, कशासाठी करताय सगळं? तुका म्हणे आम्हा हे तुकाराम महाराज साधकाला उपदेश करताना सांगतायत, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. आम्हाला प्रापंचिक लोकांमध्ये करमत नाही जेवढं आमच्या देवामध्ये आम्हाला करमत आहे. पहा, तुकाराम महाराज पासून खूप काही बोध घेण्यासारखं आहे. आज जर परमार्थ हा घरात झाला असताना सज्जनांनो, तर मला असं वाटते कीर्तन ऐकण्यासाठी मंदिरात येण्याची गरज पडली नसते. पण कीर्तन हे मंदिरातच चांगलं ऐकायला भेटते, घरात भेटत नाही. घरात कीर्तन असतं आपल्या, घरात कीर्तन असतं आपल्या. हे कीर्तन वेगळं आहे आणि घरातलं कीर्तन वेगळं आहे. तुम्हाला ते काही समजत नाही. तुम्हाला ते काही म्हणतात ना असं. हे महिला मंडळ म्हणतं ना, तुम्हाला तर काही समजत नाही. एकाला मी विचारलं, म्हटलं काका काकूलेच बोलतात वाटते तुम्हाला कोण? म्हणे महाराज मी 4 लेकराचा बाप आहे, तरी सुद्धा मला म्हणते तुम्हाला काही. आता कसं करावं? म्हटलं तसंच आहे. अरे बाबा, ब्रह्माजीची सरस्वती आणि भगवान शिवजीची सती आणि विष्णूची लक्ष्मी या तिघीनं या देवाला सुचू देत नाही, तर तुम्ही कुठे काढले हो? तुम्ही कुठं काढले? देव जर या लक्ष्मीच्या आज्ञेचं पालन करत असतील तर मला असं वाटते आपल्याला सुद्धा त्याचं आज्ञेचं पालन केलं पाहिजे. माझा प्रापंचिक हा विषय नाही. जर घरामध्ये परमार्थ झाला असता तर घरं सोडून मंदिरात येण्याची गरज पडली नसती. तसं परमार्थ करण्यासाठी 4 भीती लागत नाही मायबाप. परमार्थ करण्यासाठी एकांताचा वास लागतो, जसं की महाराजांना प्रमाण दिलं. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. साधकाला विचारलं, साधकाला उत्तर दिलं महाराजांनी. महाराज हे सगळं कशा करता करताय? महाराज म्हणतात शेवटचा दिवस गोड व्हावा. काय म्हणताय? यासाठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा. साधकाला उत्तर देतायत महाराज, मी लहानपणापासून आतापर्यंत जेव्हापासून भगवत भक्तीमध्ये मला छंद लागला, जेव्हापासून भक्तीचा छंद मला लागला, तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत माझा एकच अट्टाहास आहे, माझा एकच हेतू आहे की माझा अंतकाळ गोड झाला पाहिजे. बघा ते संत किती पुढचा विचार करतात. त्यांना संत म्हणतात. त्यांना भूत भविष्य वर्तमान या तिन्ही लोकांचं ज्ञान असतं, त्याला संत म्हणतात. आपल्याला उद्याचं ज्ञान नाही म्हणून आपण माणूस होण्याचे योग्य नाही. तुमच्या माहिती करता आज आपण काय करतो हे तुम्हाला कळतंय. बरेच लोक असे आहेत सज्जनांनो की काल काय भाजी जेवली हे सुद्धा सांगता येत नाही. एकाला मी विचारलं, आज काल तुम्ही काय भाजी जेवली होती? थांबा म्हणे मी पिंट्याच्या मम्मीला फोन लावून विचारतो. पिंट्याच्या मम्मीला फोन लावला, ती म्हणे मी ती भुलली. मग दोघांनी 1 मिनिट विचार केला, म्हणे कालची एकादश होती आपण फराळ केलं. सांगा काल काय खाल्लं हे जर आपल्याला कळत नाही तर उद्या काय होणार आहे याचं ज्ञान आपल्याला का राहणार आहे? कारण आपण त्या पात्रतेची नाही, आपण त्या योग्यतेची नाही. तुम्हाला अशी पात्रता, तुम्हाला अशी योग्यता मिळावी अशी वाटत असेल ना माझ्या राजांनो, तर ज्यांचा अभंग निरूपणा करता निवडला त्यांच्यात एकदा प्रवेश करा. फार दुर्गम आहे संतांचा महिमा. आणि संत चरित्रावर तुम्ही कितीही बोलले तरी काकळा करून मोकळं होऊ इतकं त्याच्यावर चिंतन आहे. विठाला 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 कारण खरे संत कधी गावात येत नाहीत आणि खरे संत गावात येत नाहीत आणि जे गावात येतात ते संत नाहीत. मग खरे संतूचं आपण खऱ्या संताचं दर्शन घेतो का डुप्लिकेट संताचं दर्शन घेतो? काकू ओ पाटलीन बाबू सांगा ना तुम्ही, आपण ओरिजिनल संताचं दर्शन घेतो की खोट्या संताचं दर्शन घेतो? आतापर्यंत जेवढेही आपल्या गावात आले किंवा येतील हे ओरिजिनल संत नाही. कारण ओरिजिनल संत हनुमान प्रमाण देत आहेत निर्मळ महाराज. ओरिजिनल संत कधी कोणाच्या पुढे हात पसरत नाही. काय तुका म्हणे कारी ब्रह्मांड तुका म्हणे कारी ब्रह्मांड तुका म्हणे कारी
कसे ओळखले पाहिजे खरे आणि डुप्लिकेट साधू? डुप्लिकेट साधू मागल्याशिवाय राहत नाही आणि खरे साधू दिलं तरी घेत नाही. प्रमाण दिले माझ्या तुकाराम महाराजांनी. हात पसरी भिक्कत्याचे, हात पसरी हात पसरी तुमचं सहकार्य ठेवा. सरकार पाळण्याचा प्रयत्न करू नका. टाळ्या देत जा म्हणून आम्ही काही तुम्हाला पैसे मागत नाही बाबा. तुमच्याकडून फक्त प्रोत्साहनपर टाळी असली पाहिजे आणि तसंही टाळी वाजवत जा. थंडीचे दिवस आहेत आणि परमार्थात टाळी अत्यंत महत्त्वाची आहे. ती वाजवलीच पाहिजे. याच्यापासून अनेक फायदे आहेत. तुम्ही टाळी वाजवा सारखी 10 मिनिटं, तुमची थंडी निघून जाईल. तुम्ही टाळी वाजवा कीर्तनात, तुमची निगेटिव्ह विचार निघून जातील, पॉझिटिव्ह विचार प्रवेश करतील. ही टाळीची ताकद आहे. विठाला खरे साधू कधी मागत नाही आणि डुप्लिकेट साधू मागितल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकाराम महाराज प्रमाण देत आहे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठिंगणे, हात पसरी जिने धिक्क त्याचे. आमच्या कुळात नाही कोणाच्या समोर मागण्याची ताकद केली नाही कोणा. माझ्या वडिलांची मिराशी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आमच्या वडिलोपाजीपासून चालत असलेली परंपरा आहे. आमच्या बापानं कधी कोणाच्या पुढे हात पसरवला नाही. आमच्या तो कुळात नाही, आम्ही तुमच्या पुढे हात कधी पसरणार नाही. याचा अर्थ असा आहे की खरे साधू कोणाच्या पुढे हात पसरत नाही आणि डुप्लिकेट साधू हात पसरवल्याशिवाय राहत नाही. मग मला सांगा, आपल्या गावाचे येतात, आपल्या शहराचे येतात, आपल्या तालुक्यात येतात, जिल्ह्यात येतात, महाराष्ट्रात येतात, राज्यात येतात, जगात येतात. हे आलेले साधू खरे की खोटे? आजी खरे की खोटे? मग तुम्ही खऱ्याला देता की खोट्याला देता? आमच्यासारख्या खऱ्याला देत जा ना बापा. जास्त नाही, 500 दिले तरी मला बरी होते. विनोदाचा भाग सोडा. आपण खऱ्याला कधी देत नाही आणि खोट्याला दिल्याशिवाय राहत नाही. खोटे कसे ओळखले पाहिजे? शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या हरिपाठात सांगतात. बहुरूपी धरे बहुरूपी धरे
पाहुनी तया पाहुनी तया हरी मोठी बहुरूपी धरे संन्यासाचा वेश आणि पाहुणी तयास धन देते. एखादे भगवे कपडे घालून बाबा गावात आला की आमच्या पवित्र अंतकरणाची माय त्या बाबाला म्हणते, बाबा या ना इकडे. आता सांगतो तुम्हाला, बाबा गल्लीतून जातात, बाबाच्या गल्लीमध्ये एक हार्मोनियम असते, असे तिचा आवाज चालू असतो आणि बाबा म्हणतो, भगवे कपडे घातलेले असतात, कपाळाला भलं मोठं आडवं भस्म गुंडाळलेलं असतं, तो देखावा केलेला असतो, तो का खरबरीचा असतो का. बाबाच्या गळ्यामध्ये एक मस्त अशी पेटी असते, तोंड पोपटाच्या तोतीसारखं लाल झालेलं असते, 130चं पान खाऊन चालले बाबा रस्त्यानं. आणि रस्त्यानं जात असताना तुम्हाला बोलवण्याचं काम ते लोक करत असतात. काय म्हणतात ते लोक? मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, बाबा जन्माले उखांड्यात, अक्कलकोटाकडून दांगापुराकडं, बाबा निघाले पोटाकडं. बाबा कोणाचं घेत नाही माहिती, द्यायचं असेल तर शेर दिवशी देऊ नको, डायरेक्ट बाजकीत दे माय. माय म्हणते मी तुला कोणत्या पुराव्यावर बाजकी देऊ, मला माहिती आहे माय. एक तुझा मुलगा मुंबईला राहतो, दुसरा मुलगा पुण्याला राहतो, 2 मुलं आहेत माय, तुला एक मुलगी आहे, मुलगी चांगल्या घरी दिलेली आहे. माय म्हणते बाबा आता बाजकी नाही, पोतच घेऊन जाय. मला एक सांगा, तुमच्याबद्दल 4 गोष्टी जर प्रेमाच्या फसवा साधू बाबा तुम्हाला सांगत असेल आणि तुम्ही फसत असाल, मला असं वाटते ते फसले नाही, त्याने तुम्हाला फसवलं. खरे साधू समाजात आल्यानंतर खरे साधू कधी कोणाला मागत नाही, कारण खरे साधू पुरावा देतात. आणि आपण हिंदू आहोत, हिंदू असल्यापेक्षा वारकरी लोक आहोत, सांप्रदायिक लोक आहोत, आपल्याला तत्वज्ञान माहित आहे थोडंफार. हिंदू माणसाला, वारकरी माणसाला तत्वज्ञानाचे ज्ञानी अधिकारी लोक आहे ना तुम्ही, तुम्हाला कळालं पाहिजे की आपण फसतो की फसत नाही, म्हणून कोणाला दिलं पाहिजे, कोणाला नाही दिलं पाहिजे. सांगू तुम्हाला, द्यायचं असेल तर किसनदेव बाबाला द्या, आयुष्यात तुम्हाला काही कमी पडत नाही, ही संताची ताकद आहे. द्या, काय फरक पडते द्या. काय कमी केलं या संतांनी तुम्हाला, काय कमी केलं या साधू लोकांनी तुम्हाला. काही लोकांनी या लोकांना त्रास दिला, सहन केला या लोकांनी, तरी सुद्धा तुम्हाला खूप काही दिलं. खूप काही म्हटल्यापेक्षा 7 पिढ्या संपत नाही इतकं दिलं. विठाला विठाला काय स्वभाव होता बाबाचा, किसनदेव बाबाचा स्वभाव काय होता. सद्गुरू हैनई महाराज त्यांना गुरु बनवलं होतं किसनदेव बाबाने. किसनदेव बाबाची बहीण होती, त्यांना सांगायची, हैनई बाबा माझा किसनदेव अत्यंत कमी अंतकरणाचा आहे, मयाळू हृदयाचा, याचा सांभाळ करा. साधूची जात कधी पाहिजे नाही आणि माझे सद्गुरू संत किसनदेव महाराज देवाशिवाय कधी बोलले नाही. आणि तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता प्रत्येक स्त्रीला ते तोंड भरून माऊली म्हणायचे, म्हणून आज त्यांचं नाव किसनदेव होतं. माणसाला ते देवा म्हणून नाव उच्चार करायचे आणि स्त्रीला माऊली म्हणायचे, म्हणून त्यांचं नाव किसनदेवा असं माऊली म्हणलं. काय माहिती आहे आपल्याला किसनदेव बाबाबद्दल? किसनदेव बाबांचा जात, आपल्याला जात वगैरे पाहायची नाही, पण किसनदेव बाबांनी सुद्धा या समाजामध्ये खूप आघात सहन केले, दिला या लोकांनी त्रास त्या लोकांना. कारण संत पदाला सहजासहजी जाता येत नाही. आमच्या सारख्या 4 पोपटासारख्या गप्पा करणाऱ्या माणसाला जर त्रास होत असेल, हे तर संत आहेत. विठाला 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 आमच्या सारखे 4 कीर्तन करणाऱ्या लोकांना त्रास देतात ना लोक, देतात. लोकांना काही माहित नसतं भेंड तरी देतात, माहित नसतं त्यांना काही भेंड. आणि जे लोक आमच्या सारख्यांना चिडवतात त्यांचा हरिपाठ सुद्धा पाठ नसतो, तरी सुद्धा आमच्या अंगावर चिखल उडवण्याचं काम करत असतात. करू द्या, चिखल उडवण्याचं काम कोणीतरी आपल्याशिवाय केल्याशिवाय तुम्हाला कपडे धुण्याची अक्कल येणार नाही, ती केलं पाहिजे. कारण आमचे कबीर महाराज सांगतात, सब्र कर बंदे मुसीबत के दिन भी निकल जाएंगे, सब्र कर बंदे मुसीबत के दिन भी निकल जाएंगे, और हंसी उड़ाने वाले के चेहरे एक दिन उतर जाएंगे.
तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. जर सद्गुरू संत किसनदेव महाराज त्याच काळात त्याच पूर्वी थांबले असते तर मला असं वाटते आज इथपर्यंत ते आले नसते. त्यांनी समाजाचे आघात सहन केले. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांनी लोकांनी उडवलेले शिंतोडे जर अंगावर सहन केले नसते तर आज जगद्गुरू झाले नसते. गजानन महाराजांच्या अंगावर लोकांनी उसानी मारलं, गजानन महाराजांनी त्याच लोकांना उसाचा रस करून पाजला. गजानन महाराजाला ज्या लोकांनी उसाला मारलं नसतं, तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता महाराजांनी त्यांना उसाचा रस पाजला नसता. कोणीतरी मारणारा सुद्धा असला पाहिजे ना, हा असला पाहिजे मारणारा. ही सहजासहजी संत होत नाहीत. महाराज म्हणतात तेची संत तेची संत, तेची संत तेची संत, समाजाचे आघात सहन केले. सकारात्मक शब्द वापरला. तेची तेची या शब्दात सकारात्मक आहे. व्याकरणाच्या हिशोबाने सकारात्मक शब्द आहे. तेची तेची म्हणजे कोण? सकारात्मक. तेच कोणते? ज्यांनी आघात सहन केला ते. आपल्या सारख्याला जर बोलता बोलता एखाद्याची थुंकी अंगावर ओढाली तर मला नाही वाटत आपण त्याला माफ करू. त्याची थुंकी उड्याचं निमित्त पाहिजे, फक्त तुम्ही त्याची बात गच्ची पकडसाल. सहनशीलता नाही आपल्यामध्ये, आत्मविश्वास नाही. या लोकांनी विचार केला त्या काळात. कारण कोणीतरी आपल्या अंगावर गाण्याचे शितोळे उडवल्याशिवाय आपल्याला कपडे धुण्याची अक्कल येत नाही. म्हणून तर आज या गतीला प्राप्त झाले प्राप्त. आणि सांगू, संत महात्म्यांना ज्या ज्या लोकांनी त्रास दिला ते भंगले. कारण त्यांना दुसरा पर्याय सापडला नाही. कारण यांनी सांगितले माझा पक्ष जरी वेगळा असला तरी सरकार मात्र एकाच आहे. त्याच्यामुळे आता दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याशिवाय पर्याय नाही. मग काय केलं पाहिजे? आले चरणावर आलिंगन करण्याकरता. रामेश्वर भट्ट त्या दिवशी खाडे महाराजांनी किती सुंदर सांगितलं. काय म्हणले खाडे महाराज? रामेश्वर भट्टांनी जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांना इतका त्रास दिला. माझ्या तुकाराम महाराजांनी फार अभंग कवित्व करून ठेवले, फक्त त्यांना साथ देण्याचं काम संताजी जगनाडे महाराजांनी केलं. हे संताजी जगनाडे महाराज तेली समाजाचे होते, मूळचे चाकणचे रहिवासी होते. मामाकडे कामा करता गेले होते. त्यांच्याकडे एकच बैल होता, त्या बैलाचं नाव होतं सखा. विठाला 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 विठाला. संताजी जगनाडे महाराजांच्या बैलाचं नाव होतं सखा. आणि ते चाकणला होते. त्यांचे मामा तिथं राहत होते. चाकण पासून भंडारा डोंगर जास्त दूर नाही. त्या काळात सगळी झाडी झुडपी होती. आताच्या काळात सुखसुविधा झाल्या, नॅशनल हायवे झाला, हेलिकॉप्टर उतरतं, काम पडल्याने तुकाराम महाराजांची ताकद असेल तर तिथं विमानतळ सुद्धा होईल. डायरेक्ट देऊळच्या भामचंद्रावर भंडाऱ्यावर होईल. साधू काय नाही करू शकत, काहीही करू शकतात. पूर्वीच्या काळामध्ये काट्या पुपाट्याचा रस्ता होता महाराज. आणि असं काट्या पुपाट्या सावरत सावरत गुरंढोरं चालण्याकरता जावं लागत होतं. माझे संत श्री तुकाराम महाराज सकाळी घरून निघले की भंडारा डोंगरावर जाऊन बसायचे आणि चालत राहायचं महाराज. विठ्ठल 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 पांडुरंगा, विठ्ठल 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 पांडुरंगा. कोणीच नसायचं हो ऐकायला, कोणीच नसायचं ऐकायला. फक्त एकच साधक असायचा, तो संताजी जगनाडे. तेली समाजाचा माणूस होतो संताजी महाराज जगनाडे. संताजी महाराज जगनाडे, तुकोबा तुमचं नाव काय? त्यांनी सांगितलं मी तुकोबा. बरोबर बरोबर. तू काय करतो इकडे? मी नाही का माझ्या मामाकडे काम धंदे करण्याकरता आलो होतो. पण कोणाच्या घरी फुकटची चाकरी केल्यानंतर फुकटचं खाऊ नये ना, असं म्हणतात ना, म्हणून मी मामाची गुरु ढारत चालण्याचं काम करतोय. तुमचं नाव काय? सांगितलं माझं नाव संताजी जगनाडे. बघा, तुकाराम महाराजांच्या सानिध्यात संताजी जगनाडे गेले तर संताजी जगनाडे महाराजांनी स्वतंत्र 10,000 अभंग तयार केले. स्वतंत्र 10,000 अभंग तयार केले. एवढंच नाही, तुकाराम महाराजांची संगत जगनाडे महाराजाला झाल्याबरोबर जगनाडे महाराज जेही बोलत ते अभंग तयार होते. साधूच्या संगतीचा परिणाम आहे. साधूच्या संगतीचा परिणाम आहे.
पण त्या काळात तुकाराम महाराज मग्न होते. विठ्ठल 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 पांडुरंगा, विठ्ठल 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 पांडुरंगा. काय मस्त म्हणायचे महाराज, गोड नामस्मरण चालायचं. पण त्या काळात काही टाळ वगैरे नव्हते. आता मी सांगितलं तर हिंदवी साऊंड सिस्टीम, टकाटक साऊंड सिस्टीम आहे. गाणारे निर्मळ महाराज सारखे, रामकृष्ण महाराज सारखे, चांगले बॉ सारखे, खंदारे बॉ सारखे, हे उंदरीतील नावातील सर्व टाळकरी मंडळी आमचे चोपदार आणि रमेश पाटलाचं आयोजन अतिशय सुंदर होतं आताच्या काळात. पण त्या काळात तसं नव्हतं. आताच्या काळात टाळ आहे, साऊंड सिस्टीम आहे, ऐकणारे आहे. त्या काळात कोणी होतं माझ्या राजांनो? तुटकाच विना होता, त्याला एकच तार होता. हो, एकच तार होता. आताच्या काळात जर आपण परिस्थिती पाहिली तर 20-20 हजाराचे विणे आणि 10-10 हजाराची टाळ आहे. सिस्टीम तर लाख रुपयाची आहे, त्या काळात नव्हती. तुकाराम महाराज कोणाला सांगत होते? जगणारे महाराज कोणाला, तुकाराम महाराज कोणालाही सांगत नव्हते. पण जगणारे महाराज सोडून त्यांचं चिंतन ऐकत होते. बघा, ज्यावेळेस माझे तुकाराम महाराज स्मरण करायचे त्यावेळेस तुकाराम महाराजांना स्वरामध्ये स्वर मिळवण्याचं काम, स्वरामध्ये स्वर मिळवण्याचं काम पक्षी करत होते. पक्षी ही सुस्वरे गाते, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे. हे प्रमाण कधीच आहे, हे प्रमाण त्या काळातलं आहे ज्या काळात जगणारे महाराज गुपचूप ऐकत होते. आणि तुकोबा दगडाच्या ताळामधून गायले अभंग, दगडाच्या ताळामधून गायले अभंग, मौन धारिले गारुडे सनपांडुरंग, मौन धारिले गारुडे सनपांडुरंग. प्रमाण दिलं. आपल्याकडे आता कासेचे पितळीचे टाळ आहेत, पण त्या काळात काशा पितळचे टाळ अवेलेबल नव्हते, म्हणजे उपलब्ध नव्हते. दगडाच्या टाळात दगडाचे टाळ करून माझे तुकाराम महाराज भजन करायचे. त्या काळामध्ये जगणारे महाराजांची गाठभेट झाली. जगणारे महाराजांनी सांगितलं, महाराज शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करण्याची इच्छा आहे महाराज, तुम्ही आज्ञा करा. तुकोबा म्हणले, अरे संतू तू काय करणार आहेस माझ्यासाठी? महाराज माझी इच्छा आहे की तुम्ही जे अभंग गाताना हे अभंग मी स्वतः लिहून काम करायचं, लिहण्याचं काम करावं. तुकोबा म्हणले, माझा संतू अतिशय साधा आहे, माझा संतू फार भोळा आहे, संतू तुला जमणार नाही. घरी आले संतू. घरी संतू आल्यानंतर त्यांचे आई वडील म्हणले, संतू साधूच्या संगतीत आपल्यासारख्यानं काय केलं पाहिजे बाबा? अरे आपण नोकरी चाकरी करावी, 4 पैसे कमावे, घरचा प्रपंच भागवा, उदरनिर्वाह करावा. आपण साधूच्या सानिध्यात गेल्यानंतर घरी भाकरी चाकरी कोण देईल? पण संतूजी महाराज ऐकत नव्हते. संतूजी महाराजांनी सांगितले, मला माझ्या जगद्गुरु संताशी तुकाराम महाराजांचं सानिध्य लाभलंय. खऱ्या साधूची संगत अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेने होय प्राप्ती, तेने होय मुक्ती महत् पापा. बघा, खऱ्या साधूची अर्धा क्षण जर खऱ्या अर्थानं संगत झाली ना तर खऱ्या साधूचे चरण सोडाच वाटत नाहीत मरेपर्यंत. विठाला 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 विठाला. काय लाभ झाला साधूच्या संगतीत? संत संगतीने थोरला बसाला, मोह निरसला माया देख. पुढे घातले बाहेरे, काम क्रोध वैरे, बैसलांतरी पांडुरंग. खऱ्या साधूची संगत अर्धा क्षण घडू द्या,
शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला तो क्षण आठवत राहील. कारण ते साधू खरे असतात. डुप्लिकेट साधू तुम्हाला तर फसवतातच पण सगळ्याच वाटोळ करून जातात. म्हणून आपण अजून खऱ्या साधूशी पडलो नाही, खऱ्या साधूची भेट नाही. अशांचा महिमा वर्णन करतायत माझे संत श्री तुकाराम महाराज. माझे तुकाराम महाराज म्हणतात, काय वर्णन करू मी त्या संतांचं, काय वर्णन करू. या साधूच्या महिमांचं वर्णन शब्दानं केलं जात नाही. इथं कितीही मोठा पंडित असला तरी त्यांचं शब्दानं वर्णन केलं जात नाही. त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं खरा संत लागतो. अभंगाच्या पहिली चरणात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणताय, संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही देते. ज्या संतांचं आपण चरित्र या ठिकाणी वर्णन करत आहे, या संतांचा महिमा शब्दानं वर्णन केला जात नाही. काही लोक शब्दानं समाज सुधारण्याचं काम करत असतात. ऐका, शब्दाला जर समाज सुधारला असताना माझ्या राजांना तो कीर्तनाची गरज लागली नसती. एकमेकाला सांगितलं असतं, मी जे शब्द तुला बोलणारे हे तू ऐक. शब्दाला जर समाजावर शब्दाचा प्रभाव झाला असता तर शब्दानं हा समाज सुधारला असता, कीर्तन करण्याची गरज पडली नसती. भलाई काही लोकांना पोपटपंची ज्ञान सांगता आलं म्हणून त्याला संत म्हणता येत नाही. काही लोकांना चांगल्या पद्धतीच्या गप्पा करता आल्या म्हणून त्याला संत म्हणता येत नाही. कारण काही अज्ञानी लोक असतात पण शिकलेल्यापेक्षा चांगलं बोलतात. चांगले शिकलेले असतात, त्याला विचारलं पाहिजे किती शिकलेलं आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, खूप शिकलो म्हणे मी. अरे वा. आणि एकाला विचारलं तू किती शिकेल, म्हणे मी अजून बालवाडीचा दरवाजा सुद्धा पाहिला नाही. अरे ग्रॅज्युएशन कंप्लीट असून मला बोलता येत नाही, तू बालवाडीत सुद्धा गेलो नाही तरी इतका चांगला बोलतो. याचा अर्थ असा आहे, कधी कधी शिकलेल्या लोकांपेक्षा अज्ञानी लोक चांगलं बोलतात. कधी कधी शिकलेल्या लोकांपेक्षा अज्ञानी लोक चांगलं बोलत असतात. याचा अर्थ असा नाही की तो ज्ञानी आहे. महाराज म्हणतात, शब्द शाब्दिकाचे काम नाही केले. संतांचा महिमा खऱ्या अर्थानं तुम्हाला कळावा असं वाटत असेल ना, तर साधूंच्या सानिध्यात गेल्याशिवाय ते कळत नाही. काही लोक वर्णन करतात, एक जोडपं भाषण करण्याकरता निघालं. भली मोठी सभा होती आणि विशेष अतिथी म्हणून त्या
जोडप्याला निमंत्रण आलं होतं, घरची स्कॉर्पिओ काढली, आपल्या पत्नीला घेऊन निघाला. म्हणे चाल, चिखली सारख्या ठिकाणी भली मोठी सभा आहे म्हणे आणि तिथं मला विशेष अतिथी म्हणून बोलावण्यात आलं म्हणे. बायको म्हणली तुम्ही तिथं जाऊन काय करणार आहे? म्हणे मी पहिले दाबून नाश्ता करणार आहे आणि नंतर स्टेजवर जाणार आहे. अरे वा. बायको म्हणली तुम्हाला तर खाण्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही, भाषण करण्यासाठी अतिथी म्हणून तुम्हाला बोलवलंय, तुम्ही अगोदर नाश्त्याकडे तुमचं लक्ष आहे म्हणे. ठीक आहे म्हणे. दोघं नवरा बायको गेले चिखली सारख्या ठिकाणी. हा दृष्टांत आहे बरं, लक्षात ठेवा. खरं नाही बरं, दृष्टांत आहे. चिखली सारख्या ठिकाणी निघाले, स्कॉर्पिओ गाडी निघाली, पण बाई काही भाषण ऐकायला गेली नाही. बाई गाडीतच बसेल होती. बुवाचं भाषण चालू होतं. इतकं मस्त भाषण रंगात आलं, इतकं मस्त भाषण रंगात आलं. 10 मिनिटं, 20 मिनिटं, पाऊण तास, 1 तास, सव्वा तास, 2 तास भाषण चाललं. खूप पब्लिक होती भाषण ऐकण्यासाठी. आणि भाषण वगैरे आटोपल्यानंतर पुन्हा ही गाडी येऊन बसलं आणि बायकोला म्हणे तुला काय माहित आहे, तू जर भाषण ऐकायला आली असती तर तुला भाषण खूप आवडलं असतं. काय सांगू म्हणे, इतकं जोर जोरानं बेबीच्या देतापासून मी बोलत होतो म्हणे, पण ऐकणारे सगळे गधे होते म्हणे. कोणाला सांगायचंय, मी शब्द अमृतासारखे वापरले म्हणे, भारी भारी शब्द टाकले म्हणे त्या समाजावर, पण ऐकणारे सगळे गधे होते म्हणे. बायको म्हणे मला माहित आहे ते ऐकणारे गधे होते. तो म्हणला अरे वा, तुला कसं काय माहिती आहे गधे होते? तुम्ही नाही का म्हणे म्हणत होते सारखे माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, माझ्या बहिणी. म्हणजे खालचे जे गधे होते याचे ते बहीण भाऊच होते ना. म्हणजे हा सगळ्यात मोठा गधा आणि ते छोटे गधे. शब्दाला जर समाज सुधारला असताना तर मला असं वाटते कीर्तन प्रवचन करण्याची गरज राहिली नसते. महाराज पुढे दृष्टांत टाकताय आणि हा दृष्टांत फार सुंदर आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये गाई म्हशी भरपूर आहे, इतक्यात प्रत्येकाकडे आहेत. विठाला विठाला विठाला. सज्जनांनो, ग्रामीण भागाविषयी बोलतो मी तुम्हाला. ग्रामीण भागामध्ये गाई म्हशी आता औषधासारख्या सापडतात. असल्या एखाद्या कास्तकाराकडे काही म्हशी, पण शहराच्या भागात जास्त काही म्हशी दिसत नाही. काय पद्धत होती आपल्या भारत देशामध्ये. आज आपल्या गायला हिंदुस्थानची गोमाता म्हणून राष्ट्रीय दर्जा देण्यात आला. या जगाची ती माय झाली, या देशाची गोमाता माय झाली. कशी ती मायच आहे. एक जन्म देणारी माता आपली आई, ती माय आहे. दुसरी, ज्या जमिनीवर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुमच्या चरणाचा स्पर्श होतो, ती जमीन सुद्धा तुमची मायच आहे. आपण म्हणतो ना, ही काळी आई धन धान्य देई, जोडती मनाची नाती, आमची माती आमची माणसं. आता पद्धत उलटी झाली, आमचीच माणसं आमचीच माती, नाही का. ज्या मातीवर तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या सकाळी उठल्याबरोबर पायाचा स्पर्श होतो ती एक माता. आणि 33 कोटी देवतांचं वास्तव्य ज्या गाईच्या शरीरामध्ये असं हिंदुत्व लोक समजतात की गो माता आज बऱ्याच ठिकाणी दिसते का? किती गायी आहेत आपल्या उंदरीत? मला असं वाटतंय 1000 घर सांभाळले तर मोजक्या सापडतील. 2 पाटील तुमच्याकडे असतील नाही का? मोजक्या सापडतात. पण ग्रामीण भागामध्ये त्या जास्त प्रमाणात आहे गायी. शास्त्रकार वर्णन करतायत पूर्वीच्या काळामध्ये ज्याच्याकडे जास्त गायी असल्या त्याला राजाची किंमत द्यायची. किती गायी होत्या नंतर राजाकडे? 9 लाख गायी होत्या. किती गायी होत्या? गायी म्हशी होत्या, हजारो गायी म्हशी होत्या. आताच्या काळामध्ये माझ्या तुकाराम महाराजांनी गायी म्हशीचं नाव दिलं. याचा अर्थ असा आहे, गायीलाही जिवंत ठेवलं आणि म्हशीलाही जिवंत ठेवलं. दुर्भाग्य आपल्या समाजाचं की आपण तिला खाटक्याला दिलं. खाटक्याला दिली ना आपण. शास्त्रकार वर्णन करतायत, माझ्या संतांनी का हेल्याचं नाव घेतलं नाही हो? हेल्याचं नाव का घेतलं नाही? रेड्याचं नाव का घेतलं नाही? बैलाचं नाव का घेतलं नाही? कारण एका सत्पुरुषाला जन्म देण्याचं काम ही जन्मदाती आईच करते. तसं एका चांगल्या पद्धतीत पुरुषाला जनावराला जन्म देण्याचं काम ही गोमाता करते. 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. गायीच्या बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं ना, नुकती गाय जंदेला असू द्या, 2 दिवस झालेल्या असू द्या, आणि गाय रानामध्ये चारायला गेलेली असू द्या, कर्मधर्म सुदैवानं उन्हाळ्याचे दिवस असू द्या, तिथं ते लहान असणारं बाळच त्या एका कोठ्यामध्ये बांधलेलं असू द्या, उन्हाचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे त्या कोठ्याला दुर्दैवानं आग लागू द्या आणि तितक्या वेळामध्ये ती गाय जंगलातून तिथं येऊ द्या. तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो तुम्हाला, गाय जर धावलेला, तिचं पिल्लू जर गायला दावणीला बांधलेला असेल ना, तर स्वतःच्या शिंगानं ते दावण तोडण्याची ताकद ठेवते ती गाय आहे. गायच्या बद्दल काय सांगितलं पाहिजे तुम्हाला? पण दुर्भाग्य आहे आपल्या समाजाचं, दुर्भाग्य आहे आपल्या देशाचं की आज गाय ही कमी होत चाललेली आहे. कमीत कमी ज्या लोकांकडे गायी आहेत त्या लोकांनी त्या गाया विकू नका, किंबहुना कसायला देऊ नका.
दया केली पाहिजे मुक्या जनावरांवर. आपल्यापेक्षा जास्त प्रामाणिकपणाने वागतात ते जनावर आहे. विठाला 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 आपल्यापेक्षा जास्त प्रामाणिकपणाने वागतात ते जनावर आहेत. तुम्ही त्या कुत्र्याला कधी कधी दोष देता, त्या कुत्र्याला भाकर टाका, तो तुमची चाकरी केल्याशिवाय राहणार नाही बघा. कारण ते कुत्र आहे, मुका आहे, मुक जनावर आहे, बुद्धिहीन नसतं ते. बुद्धिहीन जर असतं तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडत्या चितेवर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं उडी मारली असती का? मारली असती नाही. या राजधानीवरती भगवान शान आहे, भगवान शान आहे, भगवान शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राचे शान आहे, नाही का? त्या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. त्या समाधीवर जळत्या चितेवर एका कुत्र्यानं उडी मारावी. किती प्रामाणिक असेल ते कुत्र. मला कुत्र सांगायचं नाही, मला त्या कुत्र्याचा आत्मविश्वास सांगायचा. ज्या जनावरांना आपण मुक म्हणून, प्राणी म्हणून, एक गलिच्छ प्राणी म्हणून सोडून देतो, हे माणसापेक्षा जास्त प्रामाणिक असतात. फक्त त्यांना झोपता आलं पाहिजे. तशी गाय आहे, स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकते राजांनो, पण तिच्या पाळसाला ती वाचवते, कारण ती माय आहे. म्हणून गाय, माय आणि जमीन यांना भेदभाव देऊ नका. वंदजी तुकडोजी महाराज तर एका ठिकाणी सांगतात, मानवा दया करा काही, मानवा दया करा काही, कसा याला विकू नका गाई. दया करा, दया. ही माऊली तुम्हाला 2 टाइम फक्त चारा मागते. तुमच्या घरात कधी तुमच्या सोफ्यावर बसण्यासाठी येत नाही. ती माऊली तुमच्या व्यवहारात कधी उलटहाल करत नाही. गोठ्यावर मरू द्या, खुट्यावर मरू द्या, पण कसायला विकू नका. अशा गाईचं उदाहरण माझ्या तुकाराम महाराजने दिलं. तुकाराम महाराज म्हणतात, शब्दानं जर समाज सुधारला असताना तर कीर्तन करण्याची गरज नसली. साधकांनी पुन्हा तुकोबाला विचारलं, याच्यासाठी काय केलं पाहिजे? तुकाराम महाराज म्हणजे अज्ञानी आहे समाज. कसा? जसं की ग्रामीण भागात आणि शहरी भागात गाई म्हशी असतात, पण ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या गाई म्हशींना हजारो लिटर जरी दूध दिलं तरी काम देण्याची बराबरी करत नाही. अभंगाच्या दुसऱ्याच्या महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलंय, ग्रामीण भागातल्या काही म्हशींना किती जरी दूध दिलं तरी कामधेनूची बराबरी करता येत नाही. कुठे असते याची कामधेनू? मुंबईला, पुण्याले, मग उंदरीत, घरीदारी, जंगलात नाही. नाही, कामधेनूचे कल्पतरुष्य चिंतामणी शास्त्रकार वर्णन करतात. हे जे नमुने आपल्या समोर ठेवले ना, हे सामान्य नाही, चांगले वा. याच्यासाठी मरावं लागतं, वर जावं लागतं.
मेल्यानंतर तुम्हाला त्यांचा आस्वाद आहे. काय होतंय? अहो, पाईपलाईन चालू राहते, अखंड खंडन, कधी खंडत नाही. इतकं तुम्हाला गाई म्हशी पाहायला भेटतात, इतकं दूध तुम्हाला पाहायला भेटतं. ग्रामीण भागामध्ये कितीही गाई म्हशीचं दूध दिलं तरी कामधेनूची बरोबरी करता येत नाही. का कामधेनू नावाची गाय अशी आहे की तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही, इतकी दुधात ताकद आहे. मग आता संतांचा महिमा सामान्य असेल का हो? जसं कामधेनू आयुष्यभर तुम्हाला काही कमी पडू देत नाही, तसे खरे साधू सुद्धा तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडू देत नाही. फक्त ते साधू खरे असले पाहिजे, खरे साधू तुम्हाला ओळखता आले पाहिजे. म्हणून आपण सगळे भाग्यवान आहोत माझ्या राजांनो, की आपण या भारत देशामध्ये जन्माला आलो. भारतातल्या एका प्रांतात, एका राज्यात जन्माला आलो. त्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एक असं प्रांत आहे ज्याचं नाव विदर्भ प्रांत. त्या विदर्भ प्रांतात आपण साधू संतांच्या सानिध्यात जन्माला आलो, ही आपल्यासाठी अत्यंत सौभाग्याची गोष्ट आहे. तुम्ही जर दुसऱ्या राज्यात गेले असते, तेलंगणामध्ये, तर मिळाले असते तुम्हाला गजानन महाराज. तुम्ही जर आफ्रिकामध्ये गेले असते तर गजानन महाराज, केतनदेव महाराज भेटले असते तुम्हाला? नसते भेटले. आणि मला असं वाटते त्यांचा विषय तो सोडा हो, तुम्ही कीर्तनात कधी आले नसते. त्याच्याही पलीकडचं बोलतो, तुम्हाला कीर्तन कशाला म्हणतात हेही समजलं नसतं. कशाला म्हणतात कीर्तन? कशाला म्हणतात कीर्तन? गप्पा करणं? हा, गप्पा करणं कीर्तन आहे का? गप्पा करणं कीर्तन नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये विठ्ठलाची, सद्गुरू किसनदेवाची मूर्ती ठसली पाहिजे, विराजमान झाली पाहिजे, प्रत्यक्ष बसली पाहिजे. तया नाम कीर्तन. म्हणून कीर्तन श्रवण करत असताना निगेटिव्ह विचार डोक्याच्या बाहेर गेले पाहिजे आणि पॉझिटिव्ह विचार या ठिकाणी घेऊन गेले पाहिजे. त्याचं नाव आहे कीर्तन. एखाद्याचं कीर्तन श्रवण केल्यानंतर तुमचं अंग जर हरिरूप होत असेल, त्याचं नाव आहे कीर्तन. होय अंग पाटील, लहान जीव आहे पण किती मस्त आहे. हे सगळे आता इथं जर मनात आलं ना, सेकंदाला प्रमाण देणारी मंडळी आहे, अभ्यास आहे या लोकांचा. पण या सगळ्या लोकांना एकटा माणूस झेपतो, याला अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. आणि खरं सांगू, या किसनदेव बाबाच्या दरबारामध्ये पैशासाठी परमार्थ नाही. तसं तुम्हाला ते देणारच आहे, त्याच्याबद्दल काही विषय नाही, ते देणारच आहे. खरं सांगू, साधूची सेवा आम्ही केली म्हणून आज तुम्हाला काहीतरी बदल वाटत असेल. वाटते तो 100%. मी मोठेपणा नाही सांगत, बदल वाटते. याचं कारण एवढंच आहे की प्रपंचामध्ये माणसाची इज्जत कमी होत चालली. कशात? संसारात माणसाची इज्जत कमी होते, करपसून जातो माणूस प्रपंचात. पण परमार्थात माणसाची दिवसेंदिवस इज्जत वाढत चालली. ही ताकद कशाची आहे? ही ताकद साधूच्या सेवेची आहे. विठाला तुमचं तुम्ही चालणं चालू ठेवा, तुम्ही थांबू नका. वाहत्या पाण्याने कधी थांबायचं नसतं, तसं वक्त्यांना कधी जागेवर थांबायचं नसतं. समाज तुम्हाला काय म्हणतो इकडे दुर्लक्ष करायचं असतं. समाजाच्या बोलण्याकडे जर तुमचं लक्ष जात असेल तर मला असं वाटतं कुठंतरी नदी थांबते, ती प्रवाहित होत नाही, ती थांबली पाहिजे. आणि एकदा का थांबले की त्यात शेपटाची किडी पडल्याशिवाय राहत नाही, म्हणून ती वाहता असली पाहिजे. आमचे साधू कधी थांबले नाही. कितीतरी लोक भुगले आमच्या साधूच्या अंगावर, खूप लोक भुगले. महाराज म्हणतात, हाती चले
बाजार तो कुती भुके हजार. भला मोठा हत्ती आहे 10 क्विंटलचा, आला उंदरीच्या बाजारात आणि निघाला. बघा तुम्ही हत्तीचा स्वाभिमान कसा आहे. हत्ती आहे तो स्वाभिमानानं चालतो, डवलत चालतो, असा लवा असतो त्याचा मस्त. हत्ती कसा चालतो, असा चालतो. आणि तुमच्या गावातले पॉवरफुल क्वालिटी बाज कुत्रे असतात. कुत्रे हा. हाती बाजारात निघाला की हे कुत्र दुसऱ्या कुत्र्याला मिस कॉल मारतोय, शांभो आला बघ आपल्या गावात. बाजाराचा सत्यानाश करण्यासाठी भला मोठा डवलत चालतो. सगळे कुत्रे एका जागेवर येतात, हत्तीच्या पाठीमागे चालतच नाही तर हत्तीवर भुकतात सुद्धा. हत्ती स्वाभिमानी असल्यामुळे हत्ती मागे वरून कधी पाहत नाही. तुम्ही पहा, हत्ती जर तुम्हाला दिसला नाही एखाद्या वेळेस तर तुम्ही त्याचं निरीक्षण करा. तो हत्ती कधीच असं पाहत नाही मागं की कोणतं कुत्र आहे, झाड आहे, बारक आहे का काय, काहीच नाही. हा. हत्ती म्हणते अरे कुत्र्यांनो, जेवढं भुकायचं तेवढं भुका, तुमची अवकाश फक्त तितकीच आहे. जेवढी भुकण्यापुरती भाग्यवान आहे तुम्ही. मी मागं पाहत नाही. मी जर मागं पाहिलं तर तसं भरीत होतं ना, भरीत तसं भरीत झाल्याशिवाय राहत नाही. तर हत्ती कधी मागं पाहत नसतो, कारण हत्तीनं जर मागे पाहिलं ना तर तो कुत्र्याचा अपमान नाही, तो हत्तीचा अपमान आहे. तसं समाजामध्ये प्रबोधन करणाऱ्या माणसाने कधी पाठीमागं पाहिलं नसतं. समाजामध्ये प्रबोधन करणाऱ्या माणसानं जर पाठीमागं पाहिलं तर हा त्याचा अपमान नाही, हा त्याच्या संप्रदायाचा अपमान आहे. विठाला विठाला विठाला. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. देवापेक्षा जास्त ताकद आणि देवापेक्षा जास्त फळ जर कोणती सेवा देत असेल ना तर ती साधूची सेवा आहे. आणि साधू सेवेबद्दल मी काय सांगावं. आदरणीय रमेश भाऊ पाटील बसले जास्त अनुभवले बाबा यांनी. यांना बाबाचे चमत्कार माहित आहे आणि बाबाची सेवा यांच्या हातातून झाली म्हणून आज हे एवढं मोठं कार्य बाबा त्यांच्याकडून करून घेत आहे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे कार्य अहोरात्र या ठिकाणी चालत राहणार आहे. बघा ना तुम्ही किती सहकार्य होतं या कार्यक्रमासाठी. ही सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी वेळात वेळ काढून येतात. फक्त ही किसनदेव बाबाची सेवा आहे. म्हणून सेवा करत राहा, आपण चालत राहा, निष्कामपणे तुम्ही करत राहा. तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता निष्काम भावनेने केली साधूंची सेवा ही जर आपण करत राहिलो ना, नारदाच्या गादीवरून सांगतो तुमचा खिसा कधीच कमी पडत नाही. ही सेवेची ताकद आहे. निष्काम भावनेनं सेवा करत राहा. याचा अर्थ असा नाही की काहीच घेऊ नका. नाही पाटील, याचा अर्थ असा नाही काहीच घेऊ नका म्हणजे जर देत असतील तर घ्या. एवढे दिले म्हणून कमी झाले असं म्हणू नका, कारण याचा मोबदला कुठं ना कुठं तुम्हाला तुमची साधू दिल्याशिवाय राहणार नाही. मी तर नेहमी सांगत असतो, आम्ही आमच्या गजानन महाराजांच्या संस्थांमध्ये राहिलो 4 वर्ष राहिलो. नवीन गेलो, अज्ञानी होतो आम्ही, आम्हाला कळत नव्हतं. आम्हाला खाण्यापिण्याची धुण्याची सुद्धा अक्कल नव्हती. पण आमच्या गुरुजीने सांगितलं असे कपडे धुतात, असं धुतात, असं झोपतात, असं बसतात, असं खेळतात. शिवी देऊ नये, चोरी करू नये, वाईट धंदे करू नये. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ना. विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. विद्यार्थी हा लहान आहे, नुसतं लहान नाही, तो उद्याचा महान माणूस आहे. आणि विद्यार्थी हा लहान नसून एका कवड्या झाडासारखा आहे. बाळांनो, आमचे गुरुजी सांगायचे अरे सेवा करा बाबाची. ज्या लोकांनी बाबाची सेवा केली ते तरले आणि ज्या लोकांनी बाबाची अवहेलना केली ते वारले. मग आपल्याला अवहेलना करून मरायचं का सेवा करून तरायचं हे आपण ठरवलं पाहिजे. तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता या ठिकाणी जेवढी लोक हजर आहेत याच्यातलं कोण शिल्लक राहणार आहे हो? तुम्ही कितीही प्रॉपर्टीवाले असता, तुम्ही किती श्रीमंतीवाले असू द्या, मला असं वाटतंय मागच्या वर्षी मी एक प्रमाण गायलं होतं महाराज. लाख कमाले हिरे मोती, लाख कमाले हीरे मोती, जेब कफन में नहीं है होती. आयुष्यामध्ये तुम्ही किती धन पैसा संपत्ती सोनं नाणं चांदं कमवा, पण शेवटचा श्वास ज्यावेळेस आपण मोजतो, ज्यावेळेस आपण पंचतत्वात विलीन होतो, अर्थात मरण पावतो, त्यावेळेस ज्या कपड्यामध्ये आपल्याला बांधलं जातं त्या कपड्याला माद्रा असं म्हणतात ना. माद्रा काय म्हणतात? शेवटचा श्वास घेतल्यानंतर त्या पांढऱ्या लाल केशरी गुलाबी जो काय शिन्य असेल तो त्या कपड्यामध्ये आपल्याला बांधल्या जातं. कोणता टेलर त्या कपड्याला खिसा शिवतो सांगाळे व नाही ते मेलो 1500 रुपये राहील टाका त्याच्यात, असे काही आहे का? अरे असलेले काढून घेतात, टाक्याचा तर विशेष दूर आहे. म्हणून काय वर्णन केलं, काय भाव आहे या लोकांचा. तुम्ही किती कमवा, जे तुमच्याजवळ आहे ना ते चांगल्या मार्गाने कमवा, चांगल्या मार्गाने कमवा.
महाराज म्हणतात हे तुम्हाला उपभोगण्याचं साधन आहे, ते भोगण्याकरता दिलेलं आहे. जोपर्यंत तुम्हाला हे भोगण्याकरता दिलेलं आहे तोपर्यंत असं गलिच्छ भोगू नका. कारण वारकरी संप्रदाय गलिच्छ नाही. माझा वारकरी संप्रदाय श्रीमंत आहे आणि माझा वारकरी संप्रदाय स्टँडर्ड आहे. कारण या लोकांनी दारिद्र्य भोगली, या लोकांनी गरिबी भोगली, या लोकांनी समाजाचे आघात भोगले, पण या लोकांनी आपल्यावर कृपा केली म्हणून आज आपला संप्रदाय या लोकांनी आघात सहन केल्यामुळे इतका श्रीमंत झाला, इतका श्रीमंत झाला. जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय नाही. जगाच्या पाठीवर संप्रदाय खूप आहेत, अनेक संप्रदाय आहेत, पण वारकरी संप्रदायाला या विश्वात या जगात कुठेच तोड नाही. म्हणून जे उपभोगण्याचे साधनं आपल्याला दिलेले आहेत ना, हे मन मोकळ्या मनानं भोगा. इतके भोगा, पण भोगत असताना त्याच्यातला थोडाफार का हिस्सा होईना सद्गुरू किसनदेव बाबाकडे असू द्या. ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला असं वाटत असेल 10 वाजताच महाराजांनी ज्ञानेश्वर माऊली केलं. कसं आहे, जास्त खाऊन तोंडात बोटं घालून काढण्यापेक्षा कमी खाल्लेलं बरं आहे की नाही. भाजी चांगली केली, पाटलीन कापून म्हणून बसला पेत, मग उचललं डबं की अशी पद्धती नाही झाली पाहिजे. याच्याकरता कमी खा, पचेल तितकंच व्हा. तुम्ही म्हणता बा रमेश पाटला की दररोज अन्नदान चालू आहे, फार सुंदर झाली व मिरच्याची भाजी म्हणून बसला रूमवर पेत. मिरच्याची भाजी आहे ती, तिचं नाव मिरच्याची भाजी आहे म्हणून जेवढी लागली तेवढीच खाल्ली पाहिजे. मला मिरच्याच्या भाजीबद्दल बोलायचं नाही. भाग्यवान आहे आपण सगळे लोक की रमेश पाटील आणि त्यांचा परिवार, त्यांचे सहकारी, आयोजक नियोजक ही सगळी मंडळी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सद्गुरू किसनदेव बाबाचा अत्यंत आनंदाने हा उत्सव साजरा करते आणि सगळे लोक त्याला चांगल्या पद्धतीनं समर्थन सुद्धा देतात. बघा, अन्नदान सुद्धा आहे. हे गायक वादक लोक सुद्धा या ठिकाणी आलेले असतात. साऊंड सुद्धा चांगली असते दरवर्षीप्रमाणे. कीर्तनकार लोक सुद्धा अतिशय सुंदर या ठिकाणी आलेले असतात. हे सगळं करणं सोपं नाही. याचं